नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिले. खास गोष्ट म्हणजे या सिनेमाचे म्युझिक रेकॉर्डिंग अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमधल्या नामांकित स्टुडिओत करण्यात आले. पाहुयात आमच्या प्रतिनिधी जयंती वागधरे यांनी अजय अतुलशी केलेली ही खास बातचीत. सैराट या सिनेमातली गाणी सगळ्यांनाच येड लावतायत आणि या सिनेमातली गाणी सध्या व्हायरल ही झालेली आहे. याच निमित्तानं अजय अतुल माझ्या सोबत आहे, पण निमित्त आणखी एक आहे जे खरंच खास आहे. सैराट या सिनेमाचं संगीत रेकॉर्ड झालंय लॉस एंजेलिसमध्ये, हॉलिवूडमध्ये, जे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि सैराट हा पहिला भारतीय या निमित्तानं ठरलाय. अजय अतुल माझ्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. 30 वर्षांचं हे स्वप्न होतं जे अखेर पूर्ण झालंय. प्रतिक्रिया हवी आहे मला. ॲक्च्युली यू सेड इट. सिरियसली 30 वर्षांचं स्वप्न होतं. कोणाला नाही आवडणार आपलं म्युझिक. हॉलिवूडसारख्या ब्रिलियंट प्लेयर्स बरोबर ज्यांना इतका एक्सपिरियन्स आहे ऑर्केस्ट्रल सिम्फॉनिक म्युझिकचा, ज्यांचं आपण ऐकत आलो आत्तापर्यंत, ज्यांचं म्युझिक आपण ज्याच्यावरती जिव्हाळ्याने आपण ऐकलं आणि ज्याच्याकडे बघून आपण ती बिग 70 mm स्वप्न रंगवली म्युझिकची, त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं. सो सिरियसली ॲज वी ऑलवेज से, तो प्रवास 30 तासाचा होता, पण टू अचीव दोज 30 hours इट वॉज अ 30 years जर्नी. नक्कीच. आणि अतुल, तुमची प्रतिक्रिया? नाही, आमच्यासाठी खरोखर स्वप्नातली गोष्ट होती. कारण दोन अशी मुलं जे कुठेही प्राथमिक शिक्षण संगीताचं घेतलेलं नाही, ज्यांना अजूनही हे एक्सप्लेन करता येत नाही की तुम्हाला चाल सुचते तर कशी सुचते, आणि केवळ आम्ही जे करतो ते आमच्यासाठी करतो, आणि ते जेव्हा लोकांकडे जातं तेव्हा लोकांना ते आवडतं, म्हणून आम्ही संगीतकार आहोत असं आम्ही मानतो. आणि अशा दोन त्या मुलांसाठी ही फारच मोठी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर आम्हाला तिथे काम करता आलं. त्या ऑर्केस्ट्राने इतकं ॲप्रिशिएट केलं, आणि हा खूप वेगळा आणि खूप काही शिकवून जाणारा एक्सपिरियन्स होता. त्या 3 तासामध्ये आम्ही कम्प्लीट भारावून गेलो होतो, आणि तेव्हा तरी काही सुधरत नव्हतं. आता जेव्हा आम्ही पुन्हा व्हिडिओ बघतो तेव्हा आम्हाला आता वाटतं, ओ माय गॉड, आपण काय करून आलो हे. नक्कीच. पण एकूणच मराठी सिने जगतासाठी असो किंवा महाराष्ट्रासाठी असो ही अभिमानाची बाब आहे, आणि इव्हन भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पण मला एक स्पेसिफिक प्रश्न असा करायचा आहे तुम्हा दोघांना की खरं तर हा एक्सपेरिमेंट एखाद्या बॉलिवूड सिनेमासोबतही करता आला असता, पण मग तेव्हा प्रयत्न केले नव्हते का, किंवा मराठीसाठीच हे स्वप्न राखून ठेवलेलं? ते पण ॲक्च्युली खरं आहे. बिकॉज असं करायचं असतं तर हे जास्त पॉसिबल बॉलिवूड मूवीसाठी तुम्ही जरा जास्त जवळ जाता. बजेट, स्केल्स, रिच, स्टॅटिस्टिक्स, सगळ्या गोष्टीने, टेरिटरीज वगैरे, ते फार मोठे मोठे शब्द असेल त्यांचे, त्या सगळ्या गोष्टीने तुम्ही कदाचित अचीव करू शकला असता, पण त्याच्यात मजा नव्हती. आमच्या समहाऊ मराठी चित्रपटासाठी करण्याचं एक ध्यास होता, आणि त्याच्यातला जास्त आनंद सैराटसारख्या चित्रपटासाठी करता आला, जो कम्प्लिटली ग्रामीण चित्रपट आहे. नाऊ यू इमॅजिन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.